नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी सेमी इंग्लिशच्या इंग्लिश या विषयाच्या पहिल्या प्रश्नामध्ये जो की लँग्वेज स्टडीचा असतो, त्या लँग्वेज स्टडीमध्ये 5वा प्रश्न जो येतो त्या प्रश्नाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, म्हणजे एक एक्झाम्पल ते करून देतील. मध्यभागी एक शब्द येईल, त्या शब्दाची पहिली गोष्ट आपल्याला जात ओळखावं लागेल आणि त्या शब्दाची रिलेटेड शब्दाची जात ओळखावं लागेल आणि त्या जातीचे 4 शब्द आपल्याला भरावे लागतील. प्रत्येकी अर्धा मार्क एकेकाला असतो. चला मित्रांनो, आपण इथलं पहिलं उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण दिलं बघा, ग्रेट. मध्यभागी ग्रेट दिलेलं आहे, याच्याशी रिलेटेड शब्द दिलेला आहे बघा, शो. याच प्रकारचे ते 4 बॉक्स देतील आणि त्यामध्ये आपल्याला शब्द भरायचे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, आपल्याला मध्यभागी जो शब्द दिलेला आहे ग्रेट, या ग्रेट या शब्दाची जात ओळखावं लागेल आणि त्यानंतरच शो या शब्दाची जात ओळखून शो या शब्दाच्या जातीचे 4 शब्द आपल्याला शोधावे लागतील जे ग्रेटशी संबंधित राहतील. बघा, ग्रेट हे मुळात ॲडजेक्टिव्ह आहे आणि याच्याशी संबंधित असणारे हे नाऊन आहे, म्हणजे ग्रेट शो असं लावून बघा तुम्ही, ग्रेट शो. मग त्या पद्धतीने आपण पहिलं उदाहरण पाहू. याच्यामध्ये बघा, ग्रेट लीडर, ग्रेट ॲक्टर, ग्रेट सायंटिस्ट, ग्रेट नॉवलिस्ट. अशा प्रकारे आपण 4 याच्यामध्ये नाऊन शोधलेत ग्रेट हे ॲडजेक्टिव्हशी रिलेटेड. दुसरं उदाहरण पाहूया, हॉस्टेल. आता हे लगेच वाचल्या असल्या कळलं असं, हे नाऊन आहे बरोबर, याच्याशी संबंधित बघा. बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे. एक बॉक्स, दुसरा, तिसरा, चौथा हे कंप्लीट करायचे आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट, हॉस्टेलची जात आपण खाली टाईप करून घ्या, नाऊन. बिग हे याच्यातलं काय झालं, ॲडजेक्टिव्ह. मग आता हॉस्टेलशी संबंधित आपल्याला आणखीन 4 विशेषणं शोधायची. त्यांनी एक शोधून दिलेलं आहे, हॉस्टेल. ह्यूज हॉस्टेल म्हणजे मोठा आहे. क्लीन हॉस्टेल स्वच्छ आहे. स्पॅशियस हॉस्टेल आणि शेवटचं आहे मॉडर्न हॉस्टेल. अशा प्रकारे 4 ॲडजेक्टिव्ह त्या हॉस्टेलशी संबंधित आपल्याला सापडले. तिसरं उदाहरण पाहूया, इंग्लिश. आता इंग्लिश लगेच कळलं, हे नाऊन आहे. इंग्लिशशी संबंधित बघा, इझी म्हणजे इझी इंग्लिश. 4 बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे. त्यामध्ये बघा, इंग्लिश हे नाऊन आहे आणि इझी हे त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे. मग इंग्लिशशी संबंधित बघा, ग्रॅमॅटिकल इंग्लिश ॲडजेक्टिव्ह, लिटररी इंग्लिश, लिटररी पण ॲडजेक्टिव्ह आहे. कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, कम्युनिकेटिव्ह पण ॲडजेक्टिव्ह आहे. फ्लुएंट इंग्लिश हे पण काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. पुढचं उदाहरण पहा, पॉप्युलर हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्याशी संबंधित आपल्याला नाऊन शोधायचं आहे. पर्सन एक दिलेलं आहे, त्यांनी 4 बॉक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. बघा, पॉप्युलर ॲडजेक्टिव्ह आहे आणि पर्सन नाऊन. त्यामध्ये पॉप्युलर बघा, आणखीन 4 नाऊन आपल्याला शोधायचे आहेत. पॉप्युलर ॲक्टर, पॉप्युलर सिंगर, पॉप्युलर डॉक्टर, पॉप्युलर नॉवल. पुढचं उदाहरण, ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्हशी संबंधित असणारे आपल्याला नाऊन शोधायचे आहेत. एक नाऊन त्याने दिलं आहे, गार्डन. 4 आपल्याला शोधायचे आहेत. त्यामध्ये ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे, गार्डन हे नाऊन आहे. मग ब्युटिफुलशी संबंधित आणखीन एखादं नाऊन, ब्युटिफुल लेडी, ब्युटिफुल साडी, ब्युटिफुल गर्ल, ब्युटिफुल प्लेस. पुढचं उदाहरण पहा, नॉवल ही म्हणजे कादंबरी, नाऊन आहे. त्याशी संबंधित बघा, पहिलं ॲडजेक्टिव्ह दिलं बेस्ट, म्हणजे याचा अर्थ 4ही बॉक्स आपल्याला पुढचे ॲडजेक्टिव्हचे शोधायचे आहेत. त्याने बघा, नॉवल हे नाऊन आहे आणि ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्या पुढे बघा, नॉवलशी संबंधित पॉप्युलर नॉवल, रिजनल नॉवल, हिस्टॉरिकल नॉवल, फेमस नॉवल. चेअर हे पण नाऊन आहे. त्याची संबंधित ॲडजेक्टिव्ह युजफुल. 4 ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे. चेअर हे नाऊन आहे, युजफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. चेअरशी संबंधित बघा, आर्म्ड चेअर हात असणारी, कम्फर्टेबल चेअर, कॉस्टली चेअर महागडी, बिग चेअर. फेमस हे ॲडजेक्टिव्ह आहे. त्याची संबंधित आपल्याला एक नाऊन दिलेलं आहे. 4 नाऊन आपल्याला शोधायचे आहेत. बघा, फेमस ॲडजेक्टिव्ह आहे, पोएट नाऊन आहे. फेमस लीडर
फेमस ॲक्टर, फेमस सायंटिस्ट, फेमस नॉवलिस्ट. हॉट हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्याशी संबंधित पहिलं नाऊन दिलं आहे त्यांनी सन. 4 नाऊन आपल्याला शोधायचे आहेत. हॉट हे ॲडजेक्टिव्ह आहे, सन हे नाऊन आहे. हॉट ॲटमॉस्फिअर, हॉट समर, हॉट मंथ, हॉट पॉट. पर्सन हे याच्यातलं नाऊन आहे, त्याशी संबंधित पहिले दिलं त्यांनी काइंड ॲडजेक्टिव्ह आहे. 4 ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे आहेत. पर्सन नाऊन, काइंड ॲडजेक्टिव्ह, पर्सनशी संबंधित ॲडजेक्टिव्ह गुड पर्सन, बॅड पर्सन, फेमस पर्सन, पॉप्युलर पर्सन. ग्रोईंग हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. बिझनेस हे नाऊन आहे. 4 आपल्याला नाऊन शोधायचे जे ग्रोईंगशी संबंधित आहे. ग्रोईंग ॲडजेक्टिव्ह आहे, बिझनेस नाऊन आहे. ग्रोईंग प्लांट्स, ग्रोईंग इंडस्ट्री, ग्रोईंग पॉप्युलेशन, ग्रोईंग डिमांड. गर्ल हे नाऊन आहे, पहिलं ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे. 4 ॲडजेक्टिव्ह आपल्याला परत शोधायचे आहेत. गर्ल हे नाऊन, लेझी ॲडजेक्टिव्ह. गर्लशी संबंधित बघा इंटेलिजंट गर्ल, स्मार्ट गर्ल, क्युरियस गर्ल, काइंड गर्ल. तुम्ही ब्युटिफुल सुद्धा वापरू शकता. रीड हे याच्यातलं वर्ब आहे. आणि वेल, रीड वेल, वेल हे याच्यातलं ॲडवर्ब आहे. मग त्याच्याशी संबंधित आपल्याला 4 ॲडवर्ब शोधायचे आहेत रीडशी संबंधित. बघा रीड वर्ब, वेल ॲडवर्ब. रीड फास्ट, रीड स्लोली, रीड केअरफुली, रीड डीपली. एन्जॉय हे पण वर्ब आहे, त्याच्याशी पहिलं नाऊन दिलं आहे बघा, मी आर्टिकल लावून दिलं त्यांनी. द टूर. 4 आपल्याला नाऊन शोधायचे आहेत बघा. एन्जॉय वर्ब आहे, द टूर नाऊन आहे. एन्जॉय द पार्टी, एन्जॉय द मूवी, एन्जॉय द पिकनिक, एन्जॉय द बुक. पुढचं पहा, केअरफुली हे ॲडवर्ब आहे. या ॲडवर्बशी संबंधित आपल्याला वर्ब शोधायचे. म्हणजे पहिलं वर्ब दिलं त्यांनी वॉक, म्हणजे वॉक केअरफुली. 4 आपलं वर्ब शोधायचे जे केअरफुली ॲडवर्ब त्याला जोडता येईल. केअरफुली ॲडवर्ब आहे, वॉक वर्ब आहे बघा. रीड केअरफुली, डान्स केअरफुली, स्पीक केअरफुली, लिसन केअरफुली. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण लँग्वेज स्टडी भागातील 2 मार्काचा प्रश्न जो 5व्या क्रमांकावर येतो तो सोडवला. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा ज्यांच्या ते उपयोगी पडेल. धन्यवाद मित्रांनो.